करण्याची ही तयारी आहे। आम्ही हे करणार आहोत। याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या या अंतरिम बजेटमध्ये काही दिसलेलं नाही। महिला सक्षमीकरणाचा उल्लेख केला, परंतु त्यामध्ये ठोक असं काही दिसलेलं नाही। या सर्वच बजेटची कारणमीमांसा केल्यानंतर, पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारकडून होते आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। हे तीनही मंडळी मिळून ज्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकत आहेत, हे यातून स्पष्ट झालं आहे की फक्त एवढाच आता निधी शिल्लक ठेवायचा मला वाटत होती की अपेक्षा की आता स्पेशल निधी हे ठेवतील पक्षफोडीसाठी। तरतूद काय असेल, ठोक तरतूद, पक्ष फोडण्यासाठी ठोक तरतूद असेल असं मला दिसत होतं, पण तेवढी एक तरतूद दिसली नाही। नाही तर सर्व तरतुदी यांनी केल्या। अरे महाराष्ट्र उजळायसाठी विळाच उचलला असेल तर यापेक्षा हा दुर्दैवी बजेट दुसरा असू शकत नाही। शेतकरी, शेतमजूर, आज बेरोजगार, शिक्षणाच्या संदर्भात अनास्था आणि काही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातील महिलांच्या जे काही आता महिलांवरचे अत्याचार असतील, महिलांच्या सक्षमीकरणाचे विषय असतील, यावर कुठलाही या बजेटमध्ये प्रावधान ठोक दिसलेला नाही। केवळ सत्ताधाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी फक्त स्मारक आणि स्मारकासाठी निधी हेच यांचा उद्देश आहे आणि त्यातून मतं मिळवणं, याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या ढासळत्या स्थितीतून महाराष्ट्र उभा करणं हे कुठेही या बजेटमध्ये नाही। एक महत्त्वाची घोषणा खरं तर एसआयटीची घोषणा करण्यात आलेली आहे। बजेटशी बोलू आपण, मग एसआयटी वर बोलू। बजट के ऊपर आपका क्या रिएक्शन है, बोलिए हिंदी में बजट को लेकर। 99,000 कोटींच्या वरती गेल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी सांगितलं। नाही, कर्जबाजारीच झालंय राज्य। आज राज्यावरचं कर्ज ज्या पद्धतीनं कर्ज काढून घर चालवत आहेत, मिळकतीच्या भरोशावर नाही। म्हणजे आम्ही उभं करून ठेवलं राज्य, आम्ही राज्याला आर्थिक सुस्थितीत आणलं होतं, परत त्या राज्याला पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे। ही वित्तीय तूट म्हणजेच विकासाचं गाजर अंदाज घेऊन तुम्हाला जर एवढी मोठी तूट भरून कशी काढणार, तर विकासाचं गाजर दाखवणार आणि दुसरीकडे ही तूट भरून काढण्यासाठी लोकांना महागाईचा सामोरं जावं लागेल, विविध टॅक्स रूपाने वसूल करायसाठी त्याच्यात वाढ करावी लागेल। तोच उद्देश असणार आहे। निवडणूक झाली की लोकांची लूट सुरू होईल, त्यांचं जेब कापणं सुरू होईल। ह्या वित्तीय तुटातील एवढी मोठी तूट जे दिसते आहे, त्यातून सरकारचा स्पष्ट इरादा या ठिकाणी दिसतोय। तुम्ही अंगणवाडी सेविकांसंदर्भात काल प्रश्न विचारला होता, त्यावरती आज फक्त रिक्त जागा भरण्याची घोषणा। हो, मी तेच काल प्रश्न विचारला होता। आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे जवळपास 82,000 आहेत। त्यांनी डिपार्टमेंटनी 7,000 रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला, पण तो कॅबिनेट पुढे येतच नाही, आणलंच जात नाही आहे। यांची इच्छाशक्ती नाही सरकारची, मुख्यमंत्र्यांची, दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांची। सव्वा महिना, दीड महिना झाला आंदोलन करतायत। या महिलांचा श्राप जो आहे, या महिलांचा श्राप यांना लागल्याशिवाय राहणार नाही। त्यांचा इतका, त्या महिलांना ऊन पाऊस किती सगळं घर दार सोडून, सगळ्या अनेक विवाहित महिला आहेत, त्या महिला इथे येऊन बिचाऱ्या कशाची पर्वा न करता हक्कासाठी लढतायत। म्हणजेच मला हे आता काही पहिल्याचं बजेट तर पंचामृत होतं, त्याचं पंचामृत आता अमृत कुठे गेलं काही दिसलं नाही। पूर्वीचा मागच्या वित्तमंत्र्यांनी मांडलेला बजेट पंचामृत, तो अमृताचाच पत्ता नाही। आता ह्या बजेट सर्व पाहिल्यानंतर हे विषामृत ठरू नये म्हणजे झालं। सर, जलयुक्त शिवारमधून 300 युनिट पर्यंत शेतकऱ्यांना वीज मोफत दिलेला आहे, याचबरोबर गड किल्ल्यांसाठी पण मोठा निधी आणि तरतूद केलेला आहे। या महत्त्वाच्या घोषणा आहेत का? जलयुक्त शिवारमधून 300 युनिट पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे आणि गड किल्ल्यासाठी अनेक दिवसांपासून 300 युनिट म्हणजे काय होतं? एका दिवसासाठी होतं जलयुक्त शिवार। 300 युनिट म्हणजे एक दिवसाचा वापर। 300 युनिट होतातच किती? 3.5 HP चा पंप चालवला तर 12 तासामध्ये 300 युनिट संपतील। एक आहे गाजर आहे, यातून काय फार काय शेतकऱ्याला आधार मिळेल, ही बनवाबनवी आहे। सर, वडेट्टीवार सर
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली याकडे कसं आता थोडा वेळ नाही, मोठेपणा दाखवायला पाहिजे. कोणावरही, कोणी जरांगे पाटलावरही बोलू नयेत आणि जरांगे पाटलांनी दुसऱ्यावरही बोलू नयेत. सुसंस्कृत महाराष्ट्रातली काही तथ्य पथ्य पाळली गेली पाहिजेत आणि आपण बोलताना मर्यादा ठेवले गेले पाहिजेत. संविधानिक मागायचा हक्क मागत असताना तो संविधानिक मार्गानेच मागितला पाहिजे, शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच मागितला पाहिजे. हे तेवढंच मात्र खरं आहे. आम्ही कुठल्याही वाईट बेचिराग वगैरे करणं अशा काही हिंसक गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. माफी मागून जरांगे पाटलांनी फार मोठेपणा दाखवला आहे. असे सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहेत, दुसऱ्यांना आई बहिणीच्या शिव्या घालतात, त्यांनी सुद्धा आता माफी मागितली तर महाराष्ट्र मोठा झाल्याचं दिसेल. सर, बजट पे हिंदी में जानना चाहेंगे जो आज बजट पेश हुआ है उस पे क्या कुछ नहीं है, खुदा पहाड़ निकला चुहा, वही पंचामृत गया खड्डे में, अमृत भी नहीं मिला, कुछ नहीं मिला. जहर देकर लोगों को मारने का काम दिख रहा है. ये सब जो आज का जो अंतरिम बजट है, ये महाराष्ट्र को फिर से खड्डे में डालने वाला है. ना इसमें महिलाओं के लिए कुछ महिला के सक्षमीकरण के लिए, ना किसानों को आज की स्थिति से बाहर निकालने के लिए, बेरोजगार को इसमें तो कोई पता ही नहीं कि उनके लिए कुछ सरकार करने जा रही है, ना इंडस्ट्रियल ग्रोथ के लिए, डेवलपमेंट के लिए, जहां से रोजगार उपलब्ध होता है तो उसके लिए कोई नया इंडस्ट्री को सवलत देना, बूस्ट देना, इसका कोई प्रावधान इसमें नहीं है. एक तो ये आज का बजट बोले तो पुराने बजट का ही नया बजट है, केवल स्मारकों का बजट. और वोट लोकसभा में वोट मिलाने के लिए जितने भी स्मारक खड़ा कर सकते हैं, ये घोषणा हुई. ये स्मारक होंगे क्या नहीं पता नहीं. छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक की घोषणा हुई, उसका जलपूजन हुआ, फिर भी आज के तारीख में इन्होंने कोई वो काम शुरू भी नहीं किया. तो यही इससे ही पता चलता है ये घोषणा करते हैं वोट पाने के लिए.